नमस्कार मित्रांनो, पारू 23 मार्च प्रोममध्ये सावित्री पारूकडे येते आणि पारूला सांगते, तू कॉन्टेस्टमध्ये जा. पारू म्हणते, सावित्री आत्या हे कसं शक्य आहे? मला तर तिथे सगळे ओळखतील. सावित्री म्हणते, असं काही होणार नाही आणि तिथे जाऊन तुला तुझा चेहरा नाही दाखवायचा, तुला फक्त तुझे डोळे दाखवायचे. कॉन्टेस्टमध्ये येणाऱ्या मुली त्यांचा चेहरा झाकूनच तिथे येणार आहे. पारू म्हणते, सावित्री आत्या कुणी ओळखलं तर? ती पारू बाळा, तिथे एवढ्या मुली असणार, कोण ओळखणार? आदित्य सरांनी तुझे डोळे बघितल्यानंतर ते किती खुश होतील, काय सांगावं. तुला तुझं प्रेमही मिळेल आणि त्या दिशाचा डावही फसेल. आज जर तू गेली नाही ना, त्या दिशाच्या मनासारखं होणार. तो डोळ्यांचा लोभो आयल्या मॅडमच्या हातातून जाईल आणि आदित्य सरांचा त्या डोळ्यावरून विश्वास उडेल. मग काय करतेस बाळा, जातेस ना? पारू म्हणते, होय जाते मी. त्या कॉन्टेस्टमध्ये दिशा पण हजर असते आणि तिला सारखी भीती वाटते. आज जर सत्य समोर आलं तर माझी तर वाटच लागेल. आदित्य आणि प्रीतमने सगळं मॅनेज केलेलं असतं. एक एक मुलगी येते आणि आपले डोळे दाखवते. प्रीतम पहिल्या डोळ्याबरोबर ते डोळे मॅच करून बघतो, पण काही केल्या डोळे काय मॅच होत नाही. आता पारू समोर येते. तिचे डोळे बघून सगळेच खुश होतात. श्रीकांत आईल्याकडे बघायला लागतो आणि आईला स्माईल करून बघत असते. दिशा बघून म्हणते, ही मुलगी पारू तर नसेल ना? तसं असेल तर खूप मोठा गोंधळ होईल, माझ्या हातातून लोभं जाईल. प्रीतम आता लॅपटॉपवर डोळे मॅच करत असतो आणि तेच निघण्यासाठी तो बोटावर बोट ठेवतो आणि म्हणतो, होऊ दे, हे डोळे मॅच होऊ दे. पारू तर डोळे दाखवते आणि घाईघाई तिथून निघते. पण प्रीतम मोठ्याने ओरडतो, हेच ते डोळे. सगळे इकडे तिकडे बघतात. ती मुलगी गायब असते. आता आदित्य पळतच तिच्या मागे जातो आणि आवाज देतो, एक्सक्यूज मी. तुमचे डोळे बघितल्यापासनं मी त्या डोळ्याशी सतत बोलतोय. मी तुमच्या डोळ्याच्या प्रेमात पडलो. पण पारू मात्र शांत उभी असते. आदित्य म्हणतो, तुमचे डोळे खूप सुंदर आहे. आता पारू जायला लागते, पण जाताना तिच्या पैंजणाचा छनछन आवाज येत असतो. आता आदित्यचं त्या पैंजणाकडे लक्ष जातं आणि त्याला आठवतं प्रीतमचं लग्न आणि त्यांच्या जागरण गोंधळात पूजेला बसताना आदित्य पटकन पारूला पैंजण घालतो. ते सगळं आठवल्यानंतर तो एकदम म्हणतो, पारू म्हणजे डोळे पारूचे. आणि आतापर्यंत तिला माहिती होतं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.